नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजची देवपूजा. गुरुदेव दत्त. आज मी तुमच्याशी छान अशी एक रेसिपी शेअर करते. बेबी कॉर्न आणि मशरूम मिक्स. मशरूम घेतलेत 100 ग्रॅम, टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, बेबी कॉर्न उकळून घ्यायचेत. नंतर मशरूम उकळून घ्यायचं. टोमॅटोची प्युरी करायची आहे. कांदा बारीक चिरून घेते आणि आल्या लसूणची पेस्ट बनवते. चला भेटू आपण. तेल, मीठ, हे आपले घरातले घरगुती बेसिक मसाले, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, यात कांदा बारीक केला. चला आपण फोडणी घालू. तेल घालून या प्रथम. तेल गरम होऊ देऊ. तेल गरम झालं की जिरे घालून घेऊ. जिरे तडतडलीत, आलं लसूण पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट घातली, छान परतून घ्यायची. त्यानंतर कांदा परतून घ्यायचा ब्राऊन कलर येऊपर्यंत. थोडंसं मीठ घालायचं. कांदा पटकन परतला जातो. चला आपण छान असा कांदा अगोदर परतून घेऊ. कांदा परतून झालाय. टोमॅटो प्युरी घालून घ्यायची. आता टोमॅटो प्युरी परतून घ्यायची कच्चा वास जाऊपर्यंत. कोथिंबीर टाकली थोडी फोडणी, अजून थोडी टाकते. छान फ्लेवर येतो. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ. लाल तिखट, हे घरचं तिखट आहे. हळद, काळा मसाला थोडासा, जास्त तिखट नको. कांदा लसूण मसाला 1 चमचा. मसाले परतून घ्यायचे. आपला मसाला छान असा परतून एकजीव झालेला आहे. तेल पण सुटलं. आता यामध्ये गरम पाणी घालून याला एक उकळी घ्यायची आणि हे पण शिजवून घेतलंय. मशरूम उकळून घेतलं आणि याला जरा शिजवून घेतलं. कॉर्न पण 100 ग्रॅमच घेतलेले. त्यानंतर आपण याच्यात पाणी घालून घेऊ. ग्रेव्हीच्या भाज्यांना पाणी गरमच घालायचं. थोडासा याला दाटसरपणा येण्यासाठी याच्यात काजूची पेस्ट घालायची. काजू वाटून 4-5 काजू घेतलेत. याची प्युरी करायची आहे. यामध्ये घालून घ्यायची पेस्ट केलेली आपण काजूची. त्याने घट्टपणा येतो. ग्रेव्ही आपली साईडला जात नाही. मसाले एकीकडे, पाणी एकीकडे. काजूची पेस्ट टाकलेली, त्याला पांढरा कलर आलाय. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. थोडासा गरम मसाला पण घालायचा. गरम मसाला थोडासाच घातलाय. मुलं खाणारे छोटे, त्यामुळे. उकळी यायला लागली. मस्त असं छान शिजवून घ्यायची ग्रेव्ही. मी ही थोडी रस्सा भाजी केली आहे. यामध्ये आपण कॉर्न आणि मशरूम घालून घेऊ.
मी तर ताईंनो रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी पहिल्यांदाच बनवली कॉर्नची भाजी. कशी वाटली नक्की सांगा. टेस्टला तर छान झाली आहे. तुम्ही पण एकदा बनवून पहा. आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. कलर पण छान आलाय. आता वरून कोथिंबीर घालते. ताईंनो नक्की बनवून पहा. एकदा कमेंट करून सांगा कशी झाली भाजी ते. तुमची पण आमची तर छानच झाली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.